देवघर. देवघरात पाळायचे महत्त्वाचे 21 नियम. देवघरात पाळायचे 21 नियम महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आपण देवांची केलेली पूजा, सेवा त्याचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून कळत न कळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो. देवघर देखील देवांचे घर आहे, मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना. आपल्या देवघरात कोणते कोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन किती देव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. पण आपल्या आजच्या या लेखामध्ये आपण देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत. ते नियम कसे पाळायचे हे देखील आपण पाहणार आहोत. देवघरात पाळायचे 21 नियम. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल किंवा केशरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ प्रसन्न ठेवावे. देवघरात धूळ साचता कामा नये. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्याला आपली कुलदैवत आणि कुलदेवता माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात ठेवू नयेत किंवा पूजू नयेत. देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नाही. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये प्रवाहित करायचे असते. देवघरातील शाळीग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजे ओल्या वस्त्रांनी देवाची पूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधी नमस्कार करायचा नसतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल किंवा तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा लावावा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, पण त्यांना शरण गेलेलं असतो. आपण देवघरातील किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेत केलेले चांगले. देवांना गंध लावताना जेव्हा आपण तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा. इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. मारुती हा ब्रह्मचर्य आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचा फोटो, सापडलेले देव, बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण आपण त्या देवांची जी सेवा करतो किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्याचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे 21 नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावयाचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते.
आणि आपल्या घरात देखील शांतता राहतात. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद राहतो. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे आपले घर नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.